अरे तुला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, तू 12 लॅखचं पॅकेज मागितलं पाहिजे. अरे तुला 9 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, तू 25 लॅखचं पॅकेज मागितलं पाहिजे. तू फ्रेशर आहे, तू 7 माग. आणि ही स्टार्टअप कंपनी आहे, इथे तर खूप कमी देत आहे, तू 15च माग. अरे MNC आहे, तू तिथे डायरेक्टली 3.5 माग. म्हणजे असं तुमच्या बरोबर होत असेल. आणि यावरती खूप जणांनी पण मला विचारलं, कमेंट्स पण आल्या की पॅकेज कसं मागायचं आणि किती मागायचं. काही पॉईंट्स आपण डिस्कस करूयात. जर तुम्हाला HRचा कॉल आला, तुम्ही जर ॲज अ फ्रेशर असाल किंवा जर तुम्ही समजा ॲज अ एक्सपिरियन्स असाल, तुमचा किती इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही किती पॅकेज मागितलं पाहिजे, असे जर तुमचे डाऊट्स असतील ना, तर आज आपण क्लिअर करायचा प्रयत्न करूयात. सो येस, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला HRकडून कॉल आल्यानंतर पहिला कॉल असतो की लेट मी नो युअर करंट CTC. तर आपण करंट CTC सांगतो जर एक्सपिरियन्स असाल तर. सो तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं पॅकेज आहे 4 लॅक पर इयर. तुम्हाला HRचा कॉल येतो की तुमचा करंट CTC किती आहे आणि तुम्हाला एक्सपेक्टेड किती पाहिजे. तर आपण डायरेक्टली सांगतो की माझा करंट CTC 4 आणि एक्सपेक्टेड 6. तर हे 6 कोणत्या बेसिसवरती आपण बोललो, किंवा आपण डायरेक्टली त्यांना 6 हा नंबर सांगायचा का. किंवा तुम्हाला जर असं कन्फ्युजन असेल ना, तर डायरेक्टली तुम्ही HRला असं पण बोलू शकता की कॅन आय टेक सम टाईम अँड आय विल गेट बॅक विथ यू. सो तुम्ही असं जरी बोललात ना तरी पण चालेल. बट तुम्ही 4चं 6 बोललाय, 4चं 5 बोललाय, जर समजा 4चं तुम्ही 6 बोललात, ओके, आणि त्या पोझिशनसाठी 8 असेल तर, आणि कदाचित बाकीच्यांना त्याच कंपनीमध्ये जर समजा 2 इयर्सचा एक्सपिरियन्सला 8 LPA देत असतील तर, आता तुम्ही 6 to 8 तर नाही करू शकत ना. आणि तुमचे फ्रेंड्स पण त्याच कंपनीमध्ये लागले, स्विच केलं आणि त्यांना माहिती आहे, किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई आहे, त्याला जर तुम्ही विचारलं की यार नाही पॅकेज तर बऱ्यापैकी कोणी सांगत नाही, पण फ्रेंड्स सगळं शेअर करता. तर मग फ्रेंड्सला तुम्ही विचारू शकता की अरे ह्या कंपनीमध्ये एवढे पॅकेज आहे. सो 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते आपण बघूयात की त्या बेसिसवरती तुम्ही बघू शकता की एवढ्या एक्सपिरियन्सला एवढं पॅकेज आहे. जर तुम्ही समजा HRला बोलले की कॅन आय टेक सम टाईम, जर तुम्हाला ऐन वेळेस काय सुचला नाही तर नेक्स्ट तुम्ही डायरेक्टली बघू शकता की ब्लाइंड एक प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून मी पण तेव्हा यूज केला होता. कारण जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये स्विच केलं, लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहीत असेल, तुम्ही ऐकलं पण असेल, IT मध्ये खूप हायरिंग पण झाली आणि ज्यांचे पॅकेज कमी होते त्यांनी डबल पॅकेज घेऊन ट्रिपल करून घेतले त्यांनी लॉकडाऊनमध्ये. सो मी त्यावेळेस पण सर्च केलं की अरे 6 इयर्सला, आणि तेव्हा तुम्ही ब्लाइंड एक प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती तुम्ही डायरेक्टली तुमचं प्रोफाईल वगैरे तुम्ही सगळं सांगू शकता. त्यामध्ये तुमचं नेम डिस्क्लोज होत, म्हणजे काहीच नाही, नेम नाही कळत काय, तुम्ही IT रिलेटेड, वर्क रिलेटेड तुम्ही कोणत्याही गोष्टी तिथे डिस्कस करू शकता. आणि बाकीचे लोक कमेंट करू शकता, त्यांचे ओपिनियन तुम्हाला देऊ शकता. एक्सपर्ट लोक, त्यांचं पण तुम्हाला नेम नाही कळत, पण ज्या तुमच्या क्वेश्चनचं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आन्सर भेटून जातं. सो ते एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्ही बघू शकता की यार मला 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, तर मी किती पॅकेज मागितलं पाहिजे. दुसरं आहे की तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुम्ही विचारू शकता की एवढं मला पॅकेज आहे, मी किती पॅकेज मागितलं पाहिजे. कारण पॅकेज हा एक असा हे झालाय ना सध्या, तुम्ही जर पॅकेज मागितलं आणि समजा HRचं बजेट असेल किंवा 5 एक्झाम्पल देतो, 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, HRकडे बजेट आहे 15 लॅखचं आणि तुम्ही मागताय 20 लॅख. तर डायरेक्टली डिफरन्स आला, HR काय बघणार की दुसरा कॅन्डिडेट बघू जिथे आपण 15 नियर बाय असेल तर. मग तेव्हा तुम्हाला असं वाटेल की यार मी फक्त पॅकेजमुळे जातोय. तर ह्या गोष्टी खूप वेळेस असं होतं, पण पॅकेजमुळे आपले जॉब जातो. जसं की आपण एक रिसेंटली पॉडकास्ट केला सागर गाडवे बरोबर. तर त्यांनी ते HR होते, त्यांनी पण पॉडकास्ट झाल्यानंतर डिस्कस केलं की काही लोक असे आहेत की ॲज अ फ्रेशर म्हणा किंवा मग ॲज अ एक्सपिरियन्स म्हणा की ते किती पण पॅकेज मागतात. आता समजा 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, 4 लॅक पॅकेज आहे आणि तुम्ही 25% हाईक मागताय. 4 लॅकला 25% किती होता हे आपल्याला माहीत नाही, ही अमाऊंटच माहीत नाही, आणि आपण म्हणतो की यार मला 30% हाईक पाहिजे. अरे पण 4 लॅकला किती पर्सेंट, 30% लावून ती अमाऊंट किती होती ती तर तुम्ही तयार ठेवा. आपण काय यार बाकीचे लोक मागताय की 30%, 20%, 80% काही पण मागतो आपण. तर त्या प्रोफाईलचा स्टडी करा. ती कंपनी म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्या कंपनीचं तुम्ही रिसर्च करा. ते कंपनीवरचे ग्लास डोअरवरती बघा. जर कोणी असेल ओळखीचं त्या कंपनीमध्ये तर त्याला गो थ्रू करा की अरे हां, ही एवढी माझं एक्सपिरियन्स आहे, मला किती पॅकेज मागितलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी माझं एक गोल्डन रूल सांगेल, ना की तुम्हाला कुठे इंटरनेटवरती किंवा कोणी तुम्हाला माहीत नाही कुठे भेटेल, आणि हा रूल पण नाही आहे. बट तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स इंटू 2 जर तुम्हाला पॅकेज नसेल तर तुमचं बिलो पॅकेज आहात तुम्ही. तुमचं जेवढं पण असेल, तुम्हाला जर 5 इयर्सचं पॅकेज असेल, 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुमचं अबाउट 10 लॅक पॅकेज पाहिजे IT मध्ये सध्या तर. कारण तुम्ही बघितलं असेल की ॲज अ फ्रेशरच 6-7चं घेताय,
आणि म्हणजे काही काही असं नाही, जर तुमचं कमी असेल तर तुम्ही ते इन्क्रीज करून घेतलं पाहिजे. मार्केट सिच्युएशन सध्या थोडी खराब आहे, असं नाही की लगेच स्विच करा, पेपर टाका, हे म्हणत नाही मी. बट जर तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स इंटू 2 जेवढं पण होतं, 6 आहे, 6 × 2 तुम्हाला 12 लाखचं पॅकेज पाहिजे. ओके, तेवढे आहेत लोकांना पॅकेज. हा कुठला रूल नाही आहे, हा कंपनीचा रूल नाही आणि कुठला काही. पण मी जे सांगतोय की तेवढं पाहिजे, त्याच्या जर बिलो असेल तर तुम्ही बिलो पॅकेज आहात हे कन्सिडर केलं जातं. तुम्ही मार्केटमध्ये जा, तुम्ही कुठल्याही लिंक्डइनवरती बघा, नोकरीवरती बघा, एखादी सांगा 4 to 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना, ते पॅकेज डायरेक्ट टाका की 10 to 12. म्हणजे काय की 4 to 5 इयर्सच्या यांना 12 लाखचं पॅकेज आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की आय डोंट हॅव एनी नॉलेज अबाउट दी सॅलरी निगोशिएशन आणि सॅलरी एक्सपेक्टेशन. मे आय नो दी सॅलरी रेंज फॉर दिस पोझिशन. तुम्ही हे पण बोलू शकता HR ला, कारण तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला माहीत नाही. HR डायरेक्टली बोलू शकते की तेव्हा तुम्ही बोलू शकता की बाबा हां, HR तुम्हाला डिस्कस करू शकते की हां, तुम्हाला 2 लाखचा आहे, 3 लाखचा आहे, 4 लाखचा आहे, तुमच्याकडे जॉब नाही आहे, तुम्ही ते घेऊ शकता 1 वर्ष 2 वर्ष, आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा स्टडी आला, तुम्हाला नॉलेज आलं, तेव्हा तुम्ही स्विच करू शकता आणि तेव्हा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पॅकेज मागू शकता. आणि असं नाही आहे की तुम्हाला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही 8 लाखच पॅकेज मागायचं. 4 इयरच्या कॅन्डिडेटला पण 20 लॅक्स पॅकेज आहेत, कारण तेवढे त्यांच्याकडे स्किल्स आहेत, त्यांच्याकडे गट्स आहेत, कॉन्फिडन्स आहे आणि ते निगोशिएट करतात. ओके, सो सॅलरी निगोशिएट कसं करायचं, काय करायचं, मी अजून एक जणाला पॉडकास्टवरती इन्व्हाइट केलं आहे. तर त्यावेळेस पण मी हेच डिस्कस करेल की काउंटर ऑफर कशी घ्यायची, सॅलरी निगोशिएट कसं करायचं किंवा काय करायचं. जर तो पॉडकास्ट किंवा तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण लवकरात लवकर, मी रिक्वेस्ट करतो ते, पण तुमच्या कमेंटमुळे मी अजून पण फोर्स करेल त्या ह्याला कॅन्डिडेटला तो लवकर आपल्या पॉडकास्टवरती येईल. आणि येस, सो पॅकेजबद्दल जर तुम्हाला जर ॲज अ फ्रेशर असेल तर तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल तर तुम्ही डायरेक्टली HR बरोबर कम्युनिकेट करू शकता. जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला ब्लाइंड हा एक प्लॅटफॉर्म आहे. सेकंड, तुमचे IT रिलेटेड फ्रेंड्स आहेत. थर्ड आहे की नोकरी लिंक्डइन यावरती जा, जॉब प्रोफाईल फक्त बघा की सॉफ्टवेअर टेस्टिंगचा 4 इयर एक्सपिरियन्सला किती पॅकेज आहे. अरे यार, तेवढं मी एक्सपेक्ट करू शकतो. तिसरं आहे की त्या कंपनीच्या रिलेटेड तुम्हाला ग्लासडोरवरती फीडबॅक बघा, हे बघा, आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा. हे सगळं गेल्यानंतर की हां, माझ्याकडे स्किल सेट किती आहे, मी कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी येतात आणि मी किती मागू शकतो आणि कसं निगोशिएट करू शकतो. तर आय थिंक तुमचे जे काही थोडेफार जे डाऊट्स असतील ते पण क्लिअर झाले असतील पॅकेज रिलेटेड. आणि पॅकेजमुळे जॉब जाऊन देऊ नका. आणि कुठलंही पॅकेज सांगायचं असेल तर ते एक रेंज सांगा. जर तुम्हाला 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही डायरेक्टली सांगा 10 to 14, 10 to 12 अँड इट्स निगोशिएबल. अँड त्यानंतर तुम्ही मला विचारा, मी ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला आहे, टेलिफोनिक व्हिडिओ. तर त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की तुम्ही डायरेक्टली एक नंबर सांगू नका, एक रेंज सांगा. ओके, त्यामध्ये इट्स निगोशिएबल सांगा आणि त्या प्रोफाईलला किती पॅकेज आहे तर ते तुम्ही डिसाईड करा. तर हे आहे की तुम्ही किती इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला किती पॅकेज मागायचं आहे. ओके, सो हा खूप इम्पॉर्टंट राऊंड होतो. याचा राऊंड म्हणजे टेक्निकल राऊंड जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच याचा राऊंड पण इम्पॉर्टंट होतो. असं नाही की आपण किती पण मागितले आणि आपल्याला किती पण भेटले, असं नाही आहे. मार्केटमध्ये खूप मुलं आहेत, खूप कॅन्डिडेट आहेत जे असेच आहेत की ते डायरेक्टली HR ला पण माहिती आहे की कॅन्डिडेट खूप आहेत. सो तुम्ही नाही ते दुसरं. सो पॅकेज मागताना व्यवस्थित विचार करूनच पॅकेज मागा. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि प्लीज तुमचा लाईक हा खूप इम्पॉर्टंट आहे, मला मोटिवेट करतो. सो थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.